हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या घडीला फार मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी जी जाहीर झाली आहे आणि सगळ्यात धक्कादायक जे सगळेजण वाट पाहत होते की बीडचा पालकमंत्री पद कोणाला येते, याबद्दल अतिशय धक्कादायक माहिती आली आहे. जे की तुम्हाला इथं थंबनेलवर सुद्धा दिसत आहे की वाल्मिक कराडने धनुभाऊंचा गेम केलाच की पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांना भेटलं नाहीये. बीडचे पालकमंत्री कोण झाले हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि पुढची जी धोक्याची घंटा धनुभाऊंसाठी आहे ती की मंत्रीपदही त्यांचं आता राहते की नाही राहते ते आता आपल्याला पाहावं लागणार आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला माहित असेल की मस्साजोग जे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला, जो की पवन ऊर्जा कंपनीला खंडी मागितल्यावरून हा सगळा वाद उद्भवला आणि त्याच्या मधात संतोष देशमुख आले आणि त्या प्रकरणामध्ये जे 8 आरोपी होते आणि 9वा होता वाल्मिक कराड, अशा 9 जणांवर आता मोक्का लावण्यात आलाय. आणि वाल्मिक कराड कोण, तर हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा व्यक्ती मानला जातो. इतकंच नाही तर धनंजय मुंडेंची परळी आणि बीड संपूर्ण जिल्ह्यातील सर्व कामे हा वाल्मिक कराड पाहत असे. आणि असं सांगितले जाते की लोक धनंजय मुंडेपेक्षा जास्त कॉन्टॅक्टमध्ये वाल्मिक कराडच्या राहायचे, त्याच्यामुळे तिथलच्या लोकांसाठी तो एका प्रकारचा हिरो होता. कारण की धनंजय मुंडेंची कामं सगळे पार पाडायची जबाबदारी त्याच्याकडे होती असे सांगितले जाते. अतिशय जवळचा माणूस होता आणि त्याची जी कार्यपद्धती आहे ती फारच वादग्रस्त होती, जी की आता सगळी हळूहळू लोकांच्या समोर येत आहे. त्यांचे पालकमंत्री भेटणार नाही याच्यासाठी बरेचसे प्रयत्न झाले. त्याच्यानंतर आता त्यांचं मंत्रीपदही धोक्यात आलं आहे. एवढं इतक्या मोठ्या आता बातम्या समोर येत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की नुकतंच नरेंद्र मोदी यांनी जे महायुतीचे सर्व आमदार आहे यांची सभा घेतली होती, त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्याच्यात सुद्धा धनंजय मुंडे आले नव्हते की येऊ देण्यात आलं नव्हतं. ही गोष्ट आता पाहण्यासारखी आहे. चला आपण एक नजर महाराष्ट्राच्या सर्व पालकमंत्री पदावर कोणाला कोणती जबाबदारी भेटली आणि कोण कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालाय ते पाहूया. आज 18 जानेवारी 2025 थोड्या वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचा एक GR प्रकाशित झालाय, जे महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याबाबत हा या GRचा विषय आहे. आणि सर्व यादी या GR मध्ये आली आहे. ती यादीवर आपण एक नजर टाकूया. सर्वप्रथम गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलाय, ते गडचिरोलीचे पालकमंत्री राहणार आहे. त्याच्यानंतर ठाणे आणि मुंबई शहर या दोन्ही ठिकाणचं पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलंय. पुणे अजितदादा पवार आणि जे की सर्वजण वाट पाहत होते की बीडचं पालकमंत्री पद कोणाकडे येते ते सुद्धा अजितदादा पवार यांच्याकडे ठेवण्यात आलंय. म्हणजे जसं की एकनाथ शिंदेकडे 2 पालकमंत्री पद आले 2 ठिकाणांचे, तसंच अजितदादा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन्ही ठिकाणांचं जे पालकमंत्री पद हे त्यांच्याकडे आलंय. आता जेव्हा बीडचं पालकमंत्री पद अजितदादा पवारकडे आलं, धनंजय मुंडेला इथून वगळण्यात आलं, तर आता या बातम्या फार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे की येत्या काही दिवसामध्ये धनुभाऊंचं मंत्रीपद सुद्धा धोक्यात येऊ शकते. आता अशा या बातम्या समोर येत आहेत. त्याच्यानंतर नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा 2 ठिकाणी 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील आणि वाशिम हसन मुश्रीफ यांना हा पालकमंत्रीपद देण्यात आलंय. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नाशिक गिरीश महाजन, पालघर गणेश नाईक, जळगाव गुलाबराव पाटील, यवतमाळ संजय राठोड, मुंबई उपनगर याच्यामध्ये 2 ठिकाणी सहपालकमंत्री यांच्यासोबत देण्यात आलाय की आशिष शेलार आणि यांच्यासोबत सहपालकमंत्रीपद देण्यात आलंय मंगल प्रभात लोढा यांना. रत्नागिरी उदय सामंत, धुळे जयकुमार रावल, जालना पंकजा मुंडे, नांदेड अतुल सावे, चंद्रपूर अशोक उईके, सातारा शंभूराजे देसाई, रायगड अदिती तटकरे, लातूर शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार माणिकराव कोकाटे, सोलापूर जयकुमार गोरे, हिंगोली नरहरी झिरवाळ, भंडारा संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, धाराशिव प्रताप सरनाईक, बुलढाणा मकरंद जाधव पाटील आणि सिंधुदुर्ग नितेश राणे, अकोला आकाश फुंडकर, गोंदिया बाबासाहेब पाटील, कोल्हापूर प्रकाश सुशीला आंबेडकर आणि श्रीमती माधुरी मिसाळ हे सहपालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलंय. गडचिरोली आशिष जयस्वाल सहपालकमंत्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. वर्धा पंकज भोयर आणि परभणी श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर. या प्रकारे ही पालकमंत्र्यांची सर्व जिल्ह्यांची यादी होती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना न देता अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवला हे योग्य आहे का आणि भविष्यात धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाऊ शकते का? नक्कीच आपल्या कमेंट करायला विसरू नका. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.